नमस्कार, मी स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते। आज आपण ताटाभोवतालची रांगोळी शिकणार आहे। तर त्याला लागणारं साहित्य मी तुम्हाला सांगते। हे बघा, अशी रांगोळी करायची आहे आपल्याला आज। तर याला लागणारं साहित्य हे बघा, सर्व प्रकारचे 6 नंबरचे मणी मी घेतलेले आहे। सगळे मणी 6 नंबरचे आहेत। हे गोल्डन पण 6 नंबरचेच मणी घेतलेले आहे। ही सुई आणि ही कैची आणि हा आपल्याला नायलॉन धागा लागणार आहे। याला नायलॉन धागाच लागणार आहे आपल्याला। तर करायची सुरुवात। हे बघा, आपल्याला सुरुवातीला 5 मणी पांढरे घ्यायचे आहे। हे आपल्याला 6 ची डिझाईन करायची आहे, त्यामुळे हे 5 मणी पांढरे घेणार आहे आपण। आणि कोणताही कलर तुमच्या आवडीने कलर तुम्ही घेऊ शकता। तर एक आपल्याला हा कलर घेतलेला आहे मी, हे बघा नवी असं। तर आपल्याला आता ही गाठ मारायची आहे इथे। हे बघा, आता हे पुढचे मणी घ्यायचे। हे बघा, असा भरपूर 6 मण्यांचा केलेला आहे आपण। आता हा एक्स्ट्रा धागा पण कट करून टाकू। आता आपल्याला हे जे रंगीत मणीच घ्यायचे आहे। 5 मणी घेतले मी। हे बघा, हे 5 मणी ओढल्यानंतर हे या मण्यातून घ्यायचंय आपल्याला। हे बघा, हे असं येईल। परत मग आता अजून आपल्याला 5 रंगीतच घ्यायचे आहे पुन्हा। मग पांढरे घ्यायचे। हे बघा, हे असं डिझाईन घ्यायचं आपल्याला। ही लाईन पूर्ण 4 याची। ठीक आहे, असं 5-5 मणी ओळून तुम्ही करा। आता हे इथे रंगीत मणी ओळायचे आहे, दुसऱ्या याला पांढरे मणी ओळायचे आहे आपल्याला। हे बघा, आता हे 4 ओढले गेलेत आपले, 4 घर झालेत। आता आपल्याला पुढे हे करायचंय। इथे वळून मी हे घेतलेले आहेत आता मणी। हे पाहिजे 3 मणी घेतले मी असे। हे असे घ्यायचे। त्यानंतर 1 मणी हे बघा, हा ओढला रंगीत। आणि हे 3 मणी घ्यायचे आपल्याला। इथे आपल्याला 4 मणी पाहिजे आहे। हे बघा, इथे हे असं घ्यायचं। आता पुन्हा आपल्याला हे 2 मणी घ्यायचे मधले। आता मधले 2 मणी घेऊन 3 मणी रंगीत ओळायचे बघा। ही 3 मणी घ्यायचे आपल्याला।
हे बघा, हे 3 ओढल्यानंतर हा इथे घ्यायचं असं, हे बघा असं येईल. ठीक आहे. आता 3-3च मणी ओळायचे आहे आपल्याला. हे बघा असे. आता इथे फक्त पांढरे मणी ओळायचे आपल्याला, कारण हा पाटोडीचा आकार करायचा आपल्याला मध्यभागी. ठीक आहे. हे बघा आता एक परत आपल्याला, हे बघा रंगीत मणी घेतलेला, आता 3 मणी पांढरे. हे बघा, आता या 2 मण्यातून आपण काढून घेऊ. हे असं. ओके. आता याच्या पुढचे 2 घ्यायचे, असा आकार येईल. आता इथे पांढरे मणी घ्यायचे 3 आपल्याला. असा आकाराला. हे बघा आता हे वरती सुई घेऊन घ्यायची आणि वरचे हे मधले 2 मणी घ्यायचे. हे मधले 2 मणी घेतल्यानंतर 4 मणी आपल्याला पांढरे ओळायचे. हे 4 मणी पांढरे ओळले की हे असंही करायचं. असा याला पूर्ण राऊंड करून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला लाल मणी, तो मणी ओळायचा आहे आपल्याला रंगीत. घेतलं. आता इथे हे बघा, हा मणी एक इथे ओळायचंय. हे असा आकार येतो. आता इथून आपण सरळ सरळ इकडे वायर सरळ नेऊ शकतो, मोठी असेल वायर. आणि जर छोटी असेल तर मग आपण थोडं त्याला गाठ मारून घ्यायची आणि स्टॉप करायचं तिथेच. मग नंतर दुसरा वायर घ्यायचा, दुसरे घ्यायचं धागा. हे बघा असं नेऊ शकतो आपण. ठीक आहे. इथून मग सुरुवात करायची. असंच याच प्रकारे इकडनं करायचंय तुम्हाला. हे बघा असं, असा आकार येईल. हे बघा, इथून आपण इथपर्यंत हा मणी टाकल्यानंतर अशी सुई घेतली मी मध्ये आणि या मण्यातून आता काढली. इथे आपल्याला आता हा गोल्डन मणी टाकायचा आहे. हे बघा हा गोल्डन टाकल्यानंतर याच्यातला आपल्याला हा मणी घ्यायचा आहे असा, आणि पुन्हा एक गोल्डन याच्यातून आपण काढून घ्यायचं. हे बघा, असं करत करत आपल्याला सगळं पाटोड्या पहिले ह्या करून ठेवायच्या, त्यानंतर ह्या सगळे जोडायचे एकाला एक. असं करत ती रांगोळी तयार करायची. ठीक आहे. हे बघा, हे अशी आपण आता इथे समजा इथे पॅक करायची असेल तर इथे पॅक करू, आपण गाठ मारू शकतो. समजा नाही तर आपल्याला पूर्ण डायरेक्ट जोडायचे तर मग ही वायर अशी मण्यांमधून घेऊन घ्यायची सरळ सरळ पुढे,
इथपर्यंत आणायची, इथून परत असंच जोडायचं, एक एक पाटवडी अशीच जोडत जायची. ठीक आहे. हे बघा अशी ताटाभोवतालची रांगोळी झालेली आहे. तर तुमचं ताट जर मोठं असेल तर हे पाटोडीचे आकार जास्त वाढवायचे आपल्याला, म्हणजे आता एवढे हे आहेत ना, तर तुम्हाला जास्तीचे करू शकता आणि असेच जोडायचे पण. तर तुम्हाला आजची डिझाईन ही आवडली असेल तर कमेंट करून मला सांगा कशी झाली, कशी वाटली तर. आणि जर काही समजत नसेल तरी सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. तुम्हाला माझी व्हिडिओ आजची आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.